हॅलो, वेलकम टू माय चॅनल. आम्ही आत्ता मेघालया आणि आसाम ट्रिपला निघालो आहे. पहाटेच पुण्यातली ट्रेन पकडली आणि गुवाहाटी गाठलं. गुवाहाटीवरून म्हणजे तिथं पोचल्या आमच्या ज्या ट्रॅव्हल एजन्सीनं कार पाठवलेलीच होती आणि डायरेक्ट आम्ही काझीरंगा नॅशनल पार्कला गेलो. तिथं आमची राहण्याची व्यवस्था खूपच छान एका फार्म हाऊस टाईप बांबू हाऊसमध्ये केलेली होती. त्यांचं हे रिसेप्शन तुम्ही पाहू शकताय. पूर्ण म्हणजे टिपॉय असू दे, फर्निचर असू दे, रूफ असू दे, विंडोज असू देत, सर्व काही बांबूनी बनलेलं आहे. जिथं रूम दिलेलं आहे त्याचे आउटर साईडसुद्धा बांबूच्याच वेताच्या किंवा बांबूच्या फर्निचरनं होतं. खिडक्यासुद्धा बांबूच्या हे जे शीट्स तयार केलेत ना त्यांनी त्याच्यापासूनच बनवलेले आहेत. पहा, खूप सुंदर अशी राहायची व्यवस्था, एकदम क्लीन. कॉटसुद्धा बांबूचाच आहे. मोठं असं टॉयलेट बॉक्स आणि आजूबाजूचा परिसर तर खूपच निसर्गरम्य असा होता. खूप सुंदर. तिथं पाहू शकताय तुम्ही, ऑब्झर्व करा की डस्टबिनसुद्धा बांबूपासूनच बनवलेले आहेत. हा माझा नातू. आता आम्ही दुपारच्या 1 वाजता काझीरंगा नॅशनल पार्कला जायला निघालो. हा काझीरंगा नॅशनल पार्कचा एंट्रन्स आहे. काझीरंगा नॅशनल पार्क हा एक्स्पेशली एक शिंगी गेंडा याच्यासाठी प्रसिद्ध आहे आणि एंट्रन्सला त्याचेच पुतळे लावलेले आहेत. पहा, काझीरंगा नॅशनल पार्क हा नोव्हेंबर ते मे पहिला आठवडा इथंपर्यंत ओपन असतो. जंगलामध्ये फिरण्यासाठी जीपची व्यवस्था आहे. इथलं वातावरण खूपच आल्हाददायी आहे. इथं ॲक्च्युली 4 झोन आहेत. जीप सफारीसाठी 4ही झोन ओपन असतात आणि हत्ती सफारीसाठी मात्र पश्चिम झोन जो आहे तो ओपन असतो. अशा ह्या ओपन जीप्स तिथे आहेत. पर जीप म्हणजे एका फॅमिलीमध्ये 5पेक्षा जास्त मेंबर घेत नाहीत. 3,500 रुपये तिथली फी आहे आणि एलिफंट सफारीसाठी 1,500 रुपये पर हेड फी आहे. जवळजवळ 1 ते 1.5 तास ह्या जंगल सफारीसाठी लागतो. जगामध्ये सर्वोच्च डेन्सिटी ऑफ टायगर्स अशा ह्या जागेची ओळख आहे. जवळजवळ 135 वाघ ह्या नॅशनल पार्कमध्ये आहेत असं समजलं. ठिकठिकाणी असे लाकडी पूल आहेत ज्यावरून जीप चालली आहे. पहा, हत्ती सफारीसाठी पर्यटक इथं वेस्टर्न झोनला जास्त प्रेफरन्स देतात, कारण पर्यटकांना खूपच जवळून एक शिंगी गेंडे पाहायला मिळतात. यासाठी सकाळी 5लाच तिथे जावे लागते, पण आम्ही 12ला पोचलो होतो म्हणून दुपारची ही सफारी घेतली. एंट्रन्सलाच प्लॅस्टिक बॉटल्स किंवा प्लॅस्टिक रॅपर्स, खाणं हे सर्व काढून घेतात. जीपचा साधारण स्पीड 40च्या खाली असतो. ठिकठिकाणी असे पाण्याची तळी आहेत. खूप छान वारा तिथं होता. अगदी जवळून प्राणी पाहायला मिळाले. जास्त करून आम्हाला हरिण आणि हत्ती आणि एकशिंगी गेंडे हे 3 प्रकारचे प्राणी अगदी खूपच जवळून पाहायला मिळाले. हत्ती आहेत पहा. ॲक्च्युली ही जलपर्णी आहे कोणती तरी, त्याचे गड्डे हे हत्ती खातात असं ड्रायव्हर सांगत होता. खूपच मोठे हत्ती. गुवाहाटीपासून जवळजवळ 205 किलोमीटर अंतरावर असलेलं हे नॅशनल पार्क. जवळजवळ इथं पोचायला 5 तास लागले, कारण ट्रॅफिक भरपूर असतं. इथलं वातावरणसुद्धा खूप सुंदर आल्हाददायी होतं.
मेच्या दुसऱ्या आठवड्यापासून म्हणजे पाऊस चालू झाला ते ऑक्टोबरपर्यंत हा पूर्ण नॅशनल पार्क हा बंद असतो, कारण तिथं जीपसुद्धा चालत नाही. ठिकठिकाणी खड्डे आहेत, पावसाचं पाणी तिथं साठतं, त्यामुळं पार्कच बंद ठेवला जातो. मस्त असे मध्ये कच्चे रस्ते झालेले आहेत पहा. काझीरंगा नॅशनल पार्कचा हा एरिया जवळजवळ 430 स्क्वेअर किलोमीटर आहे. हे आसाम राज्यातील गोलाघाट नागाव जिल्ह्यातील राष्ट्रीय उद्यान आहे. जगात सापडणाऱ्या भारतीय एकशिंगी गेंड्यांपैकी 2/3 गेंडे या अभयारण्यात सापडतात. म्हणजेच गेंड्यांची सुद्धा डेन्सिटी इथं खूप आहे. अनेक वाघ आहेत. आम्हाला पाहायला नाही मिळाले, पण ड्रायव्हर सांगत होता बऱ्याच वेळेला त्यांनी वाघ बघितलेला आहे. या जंगलामध्ये अनेक हत्ती, पानम्हशी, हरणे आणि दुर्मिळ पक्षी आढळतात. काझीरंगा नॅशनल पार्क हे भारतातील सर्वात सुरक्षित अभयारण्य असं मानलं जातं. प्रत्येक अर्धा किलोमीटरला आपल्याला हे प्राणी पाहायला मिळाले, काही लांबून तर काही जवळून. समोर हत्ती दिसत आहेत पहा. हत्ती क्रॉस करायला जीपवाल्यानं जीप थांबवलेली आहे. खूपच जवळून प्राणी आम्हाला बघायला मिळाले. याआधी नैनितालला गेलो होतो तेव्हा जिम कार्पेट जंगलामध्ये सुद्धा हत्तींचा कळप आम्हाला बघायला मिळाला. त्यानंतर एवढ्या जवळून प्राणी आम्ही याच अभयारण्यात पाहतोय. हत्तींचे कळप होते तिथे. भरपूर हत्ती, एकशिंगी गेंडे, हरिण पाहिल्यानंतर जवळजवळ 1.5 तास आम्ही जंगलात फिरलो आणि मग परतीच्या मार्गाला लागलो. इथं अनेक पानम्हशी पण आहेत. हिरवीगार झाडे, ठिकठिकाणी पाण्याची तळे आणि हे हिरवे गालिचे. खूपच सुंदर नजारा. नक्की कधीतरी भेट द्या या अभयारण्याला. खूपच सुंदर. थँक्यू व्हेरी मच.